बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. ऐकताय ना सोशल मीडियावर? कलकत्त्यामध्ये बौद्ध भिक्षू येतात काय आणि चालत चालत हजारो किलोमीटर प्रवासाला निघतात काय? अर्थात अशा घटना जगभर या बौद्ध भिक्षूंच्या बाबतीत सतत चालू असतात. म्हणजेच शेकडो हजारो किलोमीटर एका शिस्तीत चालत प्रवास करायचा सोपी गोष्ट नाही आहे. एखाद्या देवीसाठी एखाद्या पालखीबरोबर चालणं ते वेगळं. सगळा सरंजाम असतो तुमच्यासाठी, दिंड्या असतात, पण फारशी काही व्यवस्था नसताना चालत फिरणं तो एक त्यांच्या साधनेचा भाग आहे. वॉक मार्च इज नथिंग बट अ वे ऑफ मेडिटेशन ॲज फार ॲज बौद्ध भिक्षूज आर कन्सर्न असं म्हटलं जातं. ते याचसाठी मग कलकत्त्यामध्ये आले, त्याच्यानंतर ते अमेरिकेत गेले. एकंदरीत 6,000 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. पण कलकत्त्यात एक अप्रूप घटना घडली. ज्या रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या बाबतीत खूप मोठा हलकल्लोळ माजलेला आहे, सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत, सुप्रीम कोर्टने काही डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. अर्थात ॲपेक्स कोर्ट जेव्हा काही डायरेक्शन्स देतं तेव्हा सामान्य माणूस असंच मानतो की चला सारासार विचार करून जजमेंट बाहेर पडलेलं आहे. त्या गोष्टींच्या खोलात एक सामान्य नागरिक म्हणून जाण्याची गरज नाही आहे. कलकत्त्यामध्ये काय घडलं? ज्या रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी इतका आटापिटा सध्या सुरू आहे भारत देशात, असाच एक रस्त्यावरचा भटकता कुत्रा अगदी बौद्ध भिक्षूंनी न बोलावता त्यांचा वॉक मार्च चालू झाला कलकत्त्यापासून. तर काही अंतर गेल्यावर त्यांना कळलं की एक कुत्रा त्यांना फॉलो करतोय, एक कुत्रा त्यांच्यासोबत चालू इच्छितोय. आणि तो चालत चालत त्या बौद्ध भिक्षूंना जॉईन पण झाला. कोणीही त्याला बोलावलेलं नाही, कुठल्याही प्रकारे त्याला कोणीही प्रशिक्षित केलेलं नाही. मग त्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याला अशी कोणती अंतःप्रेरणा झाली असेल हो की या बौद्ध भिक्षूंच्या सोबत आपण जाऊया. ते जे काही 15-20 बौद्ध भिक्षू आहेत जे निघालेत मेडिटेशन करण्यासाठी, म्हणजे वॉक मार्च इज इटसेल्फ अ मेडिटेशन ॲज फार ॲज बुद्धिझम इज कन्सर्न. हे बौद्ध भिक्षू चालत निघाले आहेत. इट इज नथिंग बट अ पीस मार्च. जगामध्ये शांतता नांदावी आणि प्राण्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, सगळ्या जगात शांतता नांदावी, अशा विचारांनी ते चालत निघाले आहेत. अशा विचारांचा न बोलता प्रसार सुरू असतो, अव्याहतपणे सुरू असतो. कारण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की गौतम बुद्धांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला. आता हा कलकत्त्यातला कुत्रा त्यांच्यासोबत चालत चालत, तुम्ही विचार करा, तो हजारो मैल 6,000 किलोमीटर चालणार आहेत ते. आणि अशा ह्याच्यात त्यांच्याबरोबर चालत चालत कधीकधी तो थकला असं वाटून त्याला व्हॅनमध्ये बसवलं तरी तो तिथनं ओरडायचा, म्हणजे मला इथं नाही बसायचं, मला तुमच्यासोबत चालायचं आहे, असं काहीसं त्याला सांगायचं असायचं. एकतर बोलता येत नाही, कोणतीही भाषा नाही,
तो काय म्हणतो हे समजण्यासाठी छाताडात हृदय लागतं. आणि ह्या पीस मार्चचा हिस्सा बनून तो त्यांच्यासोबत चालतोय. काय हो, विचारांच्या पलीकडे ही गोष्ट मला तर वाटते. म्हणजे मन ना सुन्न होऊन जातं की नक्की हे काय आहे, काय प्रकार आहे. एकतर त्याला कोणीही पाळलेलं नाही, रस्त्यावरचं ते भटकं कुत्रं, मिळेल ते खाणारं, आणि त्याच्या मनात असं काय यावं. आणि मग होता होता या बौद्ध भिक्षूंबरोबर फिरता फिरता प्रत्येक ठिकाणी तो एक आकर्षणाचं केंद्र बनला. आज सोशल मीडियावर त्याचं नामकरण केलं आहे आलोका. अर्थात आता हे बौद्ध भिक्षूंनी त्याला नाव दिलं की काय, त्या खोलातही जायची आवश्यकता नाही. पण तो आलोका म्हणून जो आता कुत्रा प्रसिद्ध झाला आहे, तो या बौद्ध भिक्षूंच्या सोबत आज 6,000 किलोमीटर चालेल. 4-5 महिने हा मार्ग चालू राहणार आहे. मला आता असं समजतं की त्याला मध्यंतरी तो आजारी पडला, त्याच्यावर सर्जरी करावी लागली. मग ह्या सगळ्या गोष्टी जर विधिलिखित असतील तर याचा अर्थ नक्की काय घ्यायचा. नक्की त्या कुत्र्यामध्ये आध्यात्मिकरित्या कोणाचा आत्मा आहे. नक्की त्याच्या मनातली कोणती भावस्पंदनं त्याला त्या बौद्ध भिक्षूंपर्यंत खेचत घेऊन गेली आणि हजारो किलोमीटर तो चालतोय त्या बौद्ध भिक्षूंप्रमाणेच, न थकता न हारता. ज्या ज्या थंड प्रदेशातनं जातात तेव्हा त्याच्या अंगावरती मस्तपैकी जॅकेट घातलेलं पण दिसतंय. शेवटी हा आलोका हा या पीस मार्चमुळं एक सिम्बॉल ऑफ पीस, एक शांततेचं प्रतीक म्हणून जगप्रसिद्धी मिळवलेला हा कुत्रा झाला. फक्त मला असं वाटतं की या बौद्ध भिक्षूंनी पुन्हा आम्ही त्याला त्याच्या स्ट्रे डॉगच्या, म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या त्या विभागातच सोडून देऊ, असं काहीसं वक्तव्य केल्याचं मी ऐकतोय. एक डॉग लवर म्हणून मला ही गोष्ट चुकीची वाटते आहे. आणि म्हणूनच त्या आलोकाचं कौतुक करण्यासाठी त्याच्यामध्ये नक्की काहीतरी एक वेगळी शक्ती आहे हे निश्चित. कारण हा कुत्र्यासारखा प्राणी ओळख नसताना या बौद्ध भिक्षूंबरोबर चालतो, तेही हजारो किलोमीटर चालण्याची मानसिकता ठेवून त्यांची सोबत करतो. कोणालाही हार्म करत नाही, कोणाच्याही अंगावर भुंकत नाही, कोणालाही चावण्याचा प्रयत्न केला नाही त्याने एवढ्या प्रवासात. आणि कधीही त्या बौद्ध भिक्षूंच्या मागे राहिला नाही आहे. आयदर तो त्यांना मागे ठेवतोय, स्वतः पुढे चालतोय, किंवा त्यांच्यासोबत चालतोय, असंच दृश्य आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच काही अर्थ लावणारी कोणी काही आध्यात्मिक माणसं याचा अर्थ लावण्यासाठी काही धडपडत आहेत का? मी तर म्हणेन की याचा अर्थ खरंच लावा. जी अभ्यासू मंडळी आहेत त्यांनी याचा अर्थ लावावा आणि सामान्य जनतेच्या मनापर्यंत तो पोहोचवावा. दिसताना हा आलोका तर आता एक शांतीचं प्रतीक म्हणून सुप्रसिद्ध झालेला कुत्रा आहे. नो डाऊट ॲट ऑल. त्याच्यावरती आता सर्जरी पण झाली आहे. त्यानंतर त्याला थोडा आराम दिला गेला. मग 4-8 दिवसांनी त्याला रोज 10-15 मिनटं चालवलं गेलं. आता पुन्हा एकदा तो फिट अँड फाईन त्या बौद्ध भिक्षूंना तो जॉईन झाला आहे आणि व्यवस्थित चालतो आहे. म्हणजेच हा पीस मार्च त्या बौद्ध भिक्षूंनी जी काही आखणी केली आहे, कुठून कुठपर्यंत चालत जायचं आहे आणि कुठे ही यात्रा संपणार आहे, त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, ते थांबेपर्यंत हा आलोका त्यांच्यासोबतच असणार आहे. म्हणून या आलोकाला पुढच्या प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो. आणि ह्या गोष्टीतनं एक संदेश नक्की घ्यावा. या कुत्र्यांच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये तिरस्कार आहे, ज्यांच्या मनामध्ये राग आहे, त्या लोकांनी नक्की एक संदेश घ्यावा की अरे, हा एक कुत्रा 6,000 किलोमीटरचा बौद्ध भिक्षूंबरोबर चालत एक शांतीचं प्रतीक बनून प्रवास करतो. मग प्रत्येक कुत्र्याला जर प्रेम मिळालं, काय त्या बौद्ध भिक्षूंनी काय त्याला रोज काय
मस्तपैकी न्हाऊ घातलं आहे, खाऊ पिऊ घातलं आहे, असं काही नाही आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हा त्याच्याकडे नक्की लक्ष दिलं आहे. पण खूप मोठी त्याची बर्दास्त ठेवणार होते ते, असं जाणवलं आणि मग तो त्यांच्या मागं गेला, असं नाही आहे. त्यामुळं कुठेतरी या कुत्र्यांनासुद्धा आपल्यासोबत जगण्याचा जो अधिकार आहे, त्या अधिकाराची जाणीव जास्तीत जास्त माणसांच्या हृदयापर्यंत निर्माण व्हावी, ती पोहोचावी, असा मी संदेश देतो आहे. आणि शांतीचा संदेश दिलेल्या या आलोकाचा हा शांतीचा संदेश सगळ्या जगाने ऐकावा. त्याच्यामुळं हे दुसरं महायुद्ध, तिसरं महायुद्ध, आता ऑन द वे आहे तिसरं महायुद्ध असं बोललं जातं, पण असं काही घडलं नाही पाहिजे, याकडं प्रत्येक देशाने लक्ष दिलं पाहिजे. आलोकाचा आणि या बौद्ध भिक्षूंचा पीस मार्च जगाला कुठेतरी तारला गेला पाहिजे. आज अमेरिका जे काही उपद्व्याप चालू आहेत त्यांच्याकडनं, याच्यातून कदाचित तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते. रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध पण थांबावं, शांती प्रस्थापित व्हावी, हा जो बौद्ध भिक्षूंचा एक संदेश असतो, गौतम बुद्धांनी जो जगाला शांतीचा संदेश दिला आहे त्याचा हे प्रसार करतात. खरोखर हा एक चांगला संदेश आहे. सगळीकडे शांती नांदली तरच सुख समाधान सगळीकडं लाभेल, हे जग जाहीर आहे ना. त्यामुळं या आलोकाचं जे काही आता कर्तृत्व सिद्ध झालं आहे, त्या बौद्ध भिक्षूंच्या सोबत हजारो किलोमीटरची यात्रा करून हा आलोका जो जगप्रसिद्ध झाला आहे, त्याला नंतर कृपा करून त्या बौद्ध भिक्षूंना मी विनंती करेन की पुन्हा त्याला त्या रस्त्यात नका सोडू. त्याला एखाद्या चांगल्या केअरटेकरने अडॉप्ट करावं, त्याची बडदास्त एखाद्या चांगल्या ठिकाणी व्हावी, एखाद्या तुमच्याच बौद्ध विहारच्या आसपास तुम्हीच त्याला पाळावं, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. कारण ही इज नॉट अ सिम्पल डॉग. तो स्ट्रे डॉग म्हणून मरण्यासाठी या जगात नाही आला, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. काहीतरी त्याच्यामध्ये कशातरी एक दैवी अंश नक्की असणार आहे, असं आध्यात्मिकरित्या विचार केल्यानंतर जाणवतं. आणि मग ही जाणीव होत असतानासुद्धा जर त्याला तुम्ही परत रस्त्यावर सोडत असाल, तर मग बौद्ध भिक्षूंना मी सांगेन की तुमच्या शांती मार्चचा काहीही उपयोग नाही. त्याला व्यवस्थित जगवणं हे आता तुमचंच कर्तव्य आहे, असंच मी म्हणतो. चला, लेट अस होप सम पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट आलोका डॉग. त्याला एक चांगलं आयुष्य मिळो, याच सदिच्छा देण्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ. आलोका, यू आर सिम्पली ग्रेट. अँड आलोका, आय थिंक यू आर नॉट ओनली अ डॉग. काहीतरी तुझ्यात विशेष आहे, इतकंच शेवटी मी सामान्य बुद्धिवाला माणूस आहे. ना अध्यात्माची उंची आहे, ना मी या बाबतीत जास्त खोलात कोणतंही वक्तव्य करू शकण्याइतका पारंगत आहे. पण थोडीशी जाणीव होती आहे की यू आर नॉट अ सिम्पल डॉग. आलोका, यू आर ग्रेट, यू आर ग्रेट.